नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी पर्यंतचे हप्ते महिलांना जमा झाले आहेत. तर फेब्रुवारीच्या महिला हप्त्याची वाट बघतायत. तर फेब्रुवारी महिन्यात हप्ता कधी जमा होणार याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता या आधीच देण्यात आला होता. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजण पाहत आहेत. हा हप्ता नेमका कधी येणार आणि 1500 रुपये असेल का 2100 रुपये याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. 20 दिवसांचे पैसे येण्याची शक्यता आहे. म्हणजे आजची तुमची 6 तारीख आहे. आज 6 तारखेपासून 20 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नसेल तरी या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्याने 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो, असे प्रशासनाचे सूत्राचे म्हणणे आहे. गेल्या 3 महिन्यापासून हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा केला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही 25 ते 28 तारखेदरम्यान पैसे येण्याची दाट शक्यता आहे. मात्र या दरम्यान अद्याप कोणतीही अधिकृत सूचना केलेली नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याच्या शेवटी हे पैसे दिले जातात हे प्रत्येक लाडक्या बहिणींना माहितीच आहे. मग हा हप्ता आता फेब्रुवारीचा कधी दिला जाणार? तर फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असतो, तर हा हप्ता 25 ते 28 तारीख दरम्यान तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. 1500 ऐवजी 2100 मिळणार का? लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 कधी मिळणार याची आता वाट बघावी लागते. लाडक्या बहिणी प्रत्येक म्हणताय 2100 आम्हाला कधी जमा होणार. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीचा रकमेचा वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप प्रतिसाद आलेला नाही. या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे. योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून सरकारकडून लाभार्थी नावे पडताळणी प्रक्रियेपर्यंत तपासले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील महिन्यामध्ये काही महत्वाच्या बदलांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे मार्च महिन्याच्या पर्यंत किंवा एप्रिल महिन्याचा पहिला हप्ता तुम्हाला हा 2100चा दिला जाऊ शकतो. कारण की मार्च महिन्या एंडिंग मध्ये तुमचं अर्थसंकल्प मांडणं पूर्ण होईल आणि तुम्हाला एप्रिल महिन्यापासून हा 2100चा हप्ता दिला जाईल. म्हणून लाडक्या बहिणींना आता 2100चा हप्ता हा एप्रिल महिन्यातच जमा केला जाईल. अपात्र महिलांचे अर्ज माघारी, हजारो अर्ज रद्द. या योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केला होता. मात्र योजनेच्या नियमानुसार काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसापासून अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील अशी चर्चा रंगली होती. यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना तुमच्या अपात्र असाल तर तुम्ही अर्ज भरू नका. पण महिलांनी ते अर्ज भरून हप्ता आपल्या बँकेत पाडून घेतला. पण आता लाडक्या बहिणींना हा हप्ता पैसे रिटर्न करावे लागतायत. म्हणून लाडक्या बहिणी स्वतःहून माघार घेऊन आपले पैसे परत करतायत. म्हणून बऱ्याचशा लाडक्या बहिणी या हप्त्यापासून वंचित झालेल्या आहेत. कारण की ते इतर योजनांचे लाभ घेत आहेत किंवा त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100चा हप्ता हा एप्रिल महिन्यात दिला जाईल आणि ज्या महिला पात्र नव्हत्या त्या महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. म्हणून अशा प्रकारे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत 20 तारखेनंतर जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून लाडक्या बहिणींना शेवटच्या हप्त्यात फेब्रुवारीचा हप्ता हा जमा केला जाईल. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.